बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो की अण्णांनी राजाला अवनीच्या खोलीत झोपायचं फरमान सोडलेलं असतं आणि तिथेच एक खूप छान गोड ट्विस्ट आहे. म्हणजे इतका मजेशीर किस्सा आहे ना, खूप गोंधळ उडणार आहे अवनीचा या सगळ्यात. पण राजा आता अवनीचा गैरसमज कसा दूर करतोय, सोबतच अवनीला आता धन्याचं पण कॉलेजमधलं प्रेम प्रकरण समजणार आहे. धन्या त्या मुलीची आणि अवनीची भेटही स्वतः घालून देणार आहे. आता हे ट्विस्ट नक्की घडतायत तरी कसे ते आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. पण राजा आणि अवनी हे दोघे एकत्र खोलीत असताना एक असा किस्सा घडणार आहे ना की त्यांच्या नात्यावरती आता पाण्याला एक वेगळाच संशय येणार आहे. मग हे सगळं नक्की घडतंय कसं ते बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, खरं तर हा ट्विस्ट मी मागेसुद्धा टाकला होता आपल्या चॅनलवरती. अगदी जसंच्या तसं घडतं आहे. आता आपल्या काही प्रेक्षकांनी जो बघितला असेल त्यांच्या लक्षात येईल. आणि सुरुवात करण्याआधी प्रेक्षकांनो, खरं तर ना मला तुमची माफी मागायची होती की माझी तब्येत जरा ठीक नाही आहे. आजारी असल्यामुळे जर काही चुकलं, काही गडबड झाली तर प्लीज प्रेक्षकांनो समजून घ्या, इतकीच इच्छा आहे. तर होतं असं की राजा गाढ झोपी गेलेला असतो. अण्णा येतात. अण्णा पाहतात की गेले कित्येक दिवस झालं राजाचं लग्न होऊन आता 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली. 1 महिना झाला तरी पण आपलं हे पोरगं त्याच्या रूममध्ये का नाही झोपत? म्हणजे राजा अवनीसोबत एकत्र एका खोलीत का नाही झोपत? आणि त्यांनी तर स्वतः सांगितलं होतं ना की त्या दोघांनी प्रेम करून लग्न केलं आहे. मग हे वेगवेगळे का झोपतायत? अण्णांना प्रश्न पडतो. मग अण्णा काठी घेऊन येतात आणि राजाला त्या काठीने हलवून उठवतात. राजा खाडकन झोपेतून जागा होतो घाबरून. तो विचारतो की ओ रॉकी द फादर, काय चाललंय तुमचं? झोपलोय निवांत, झोपू द्या ना मला. त्यावर अण्णा त्याला विचारतात की का रे, तुझं भांडण झालं आहे का? तू सुनबाईसोबत वाद घातला आहे का? त्यावर राजा म्हणतो की अण्णा, अहो काय आता मी घेतली आहे काय तुम्ही? मी कशाला त्यांच्यासोबत वाद करेन? आणि केलाच तर तुम्हाला कळण्या वाचून राहणार आहे आणि तुम्ही मला सोडणार आहे का? त्यावर अण्णा सांगतात की माझ्या सुनबाईला तू दुखवायचंच नाही आहेस. मग काय झालं, तू का तिथे त्यांच्यासोबत झोपत नाहीत खोलीत? आता राजाला धक्काच बसतो की अण्णाच्या आवाजाने धन्या, पाण्या, यशोदा सगळेच जण जागे होतात. अण्णा तिथे राजाला दमदाटी करतात की उठ उठ म्हणलं ना आणि गपचूप रूममध्ये जाऊन झोप. राजा इतका म्हणजे हैराण होऊन जातो ना, गोंधळून जातो बिचारा. त्याला काय करावं आता, अण्णांना काय थापा माराव्या काही सुचत नसतं ना. त्यात पाण्या आणि धान्या दोघांचं पण अण्णांसारखंच म्हणणं येतं की हां, गेले कित्येक दिवस झालं तू आणि वहिनी दोघेही वेगवेगळे झोपताय, असं का? आता सर्वांना प्रश्न पडणं साहजिक आहे. आता राजाची तर हिंमत नाही आहे सत्य सांगायची. मग काय करणार? तरी यशोदा राजाची बाजू घेतो. अण्णांना तो सांगतो की अण्णा, कशाला उगं त्याच्या मागे लागताय, तुम्ही जाऊन झोपा ना निवांत. त्यावर अण्णा यशोदालाच ओरडतात की तू अजिबात मध्ये बोलू नकोस. तुला पण दिसत नाही, मोठा भाऊ आहेस ना, तुला कळत नाही का? अरे किती दिवस झाले लग्न होऊन, हा रोज बाहेर का झोपतो? आहे तुझ्याकडं प्रश्नाचं उत्तर? प्रश्नाचं उत्तर तर आहे, पण यशोदा थोडीच सांगणार आहे. अण्णा आता जातात. अवनीच्या रूमच्या दरवाजाची कडी वाजवतात. इतक्या उशिरा कोण आलं असेल? अवनी बिचारी घाबरते जरा. आणि ज्या वेळेला ती दरवाजा उघडून येते ती विचारते की अण्णा तुम्ही? आणि बाहेर बघते तर सर्वच जण जागे असतात. त्यावर अण्णा अवनीला विचारतात की सुनबाई, माझ्या राजानं तुम्हाला काही म्हणलं काय? वाद घातलाय का? बोललाय का तुम्हाला तो काही? सांगा. ह्याला एकट्याचा असा सरळ करतो ना. अवनी सांगते की नाही अण्णा, असं काहीच झालेलं नाही आहे. त्यावर अण्णा विचारतात की मग हा गेले कित्येक दिवस बाहेर का झोपतोय? म्हणजे लग्न झालं आहे ना तुम्हा दोघांचं, झोपायला तुम्ही एकत्र पाहिजे. आता अवनीच्या पायाखालची जमीनच हादरते. तिकडून राजा खुणवत असतो की आता अण्णांना कसं सांगणार सत्य. बिचारा अडकून राहतो ना, अडचणीत सापडतो. म्हणून तो अवनीला खानाखुणा करून त्याचं म्हणजे अण्णांचं ऐकायला सांगतो.
अण्णा जबरदस्ती करतात राजाला, पटकन आपला पांघरून घे आणि खोलीत जाऊन झोप. आता अवनीकडेही दुसरा ऑप्शन नसतो, म्हणून राजा जातो आपला गुपचूप आतमध्ये. आत गेल्यानंतर तो कडी लावून घेतो आतो ना. आणि होतं असं की बिचारा अवनीचा इतका मोठा गैरसमज होतो ना, म्हणजे ती ना अशी राजाला घाबरायलाच लागते. राजा तिथे अवनीला समजावायला जातो तिच्याजवळ की ऐका ना, हे बघा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. अहो मॅडम, ओरडायला काय झालं आहे तुम्हाला, शांत बसा ना. अहो गैरसमज नका ना करून घेऊ, तुम्ही कम्फर्टेबल राहा, मी मी नाही काय करणार तुम्हाला. अवनी अवनी मोठ्याने किंचाळत असते की राजा नको ना हात लावू, तू दूर हो बरं. इकडे अण्णांचा बाहेर बालताच गैरसमज होतो. त्यांना वाटतं की चला म्हणजे आपण जो विचार केला ते फायनली काम झालं म्हणायचं. पण यशोदाच्या काळजात धडकी भरते ना, तो घाबरतो बिचारा. नाही म्हणजे राजाच्या हातून काही घोडचूक नको ना घडायला. अवनी तर त्यांच्या विश्वासावरती त्या घरात राहते, तिच्यासोबत काही घडलं तर. आणि तो घाबरतो. अण्णांना तो सांगतो खरं की अण्णा जावं, तुम्ही जाऊन झोपा. झालं, गेला ना राजा आता झोपायला, जावा. अण्णा जातात खरं. तिकडे शेवटी आता राजाला कसं बसं तरी करून अवनीला सावरतो. अवनीला हा विश्वास देतो की त्याच्याकडून तिला कसलाही धोका नाही आहे. तो फक्त अण्णांच्या शब्दाखातर आत आलाय. जर त्याने नसतं ऐकलं तर उगाचच गोंधळ उडाला असता आणि त्यांच्या नात्याचं सत्य त्यांना कळलं असतं ना, म्हणून. आणि अण्णा गेल्यानंतर होतं असं की यशोदा तिथे ना दरवाजा वाजवतो आणि राजाला बाहेर बोलवतो. राजाला ओरडतो की राजा, अण्णांचा एक शब्द न ऐकणारा पोरगा तो. आज अण्णांनी जा म्हटलं कसं गेला रे लगेच. नाहीतर प्रत्येक गोष्टीला त्यांच्या नाट लावत असतो ना. आता यशोदा राजाचीच कानउघडणी करायला लागतो, त्याला झापतो चांगला. आणि हे सगळं पाण्या बघतो. पाण्या यशोदावरती भडकतो की, कारण त्याचा गैरसमज होतो. तो विचारतो की यशोदा तू काहून त्याला बोलू राहिला. अरे तो गेला, त्याच्या खोलीत गेला, त्याच्या बायकोकडे गेला ना, तू का त्याला ओरडतोयच. आणि तसंही आपल्या राजाने प्रेम करून लग्न केलं ना. यशोदा असं काही नाही आहे ना जे तुम्ही माझ्यापासून लपवताय. आता यशोदाला काय उत्तर द्यावं कळत नाही. तो सांगतो की नाही अरे असं काहीच नाही आहे, पण आत गेल्यानंतर बघितलं ना ते अवनी किंचाळत होत्या ते म्हणून बोलवून घेतलं बाहेर. त्यावर आता धनाबस्कन बोलून मोकळं होतं की यशोदा अरे त्यांचं चालणार ना, आपण कशाला मध्ये पडायचं, आम्ही कान बंद करून घेतले असते. त्यावर राजा त्याला ओरडतो की लहान आहेस ना तू, कशाला मोठ्यांच्या गोष्टीमध्ये तोंड खुपसतोय, जो गुपचूप. पण पाण्याला मात्र एक वेगळाच संशय असतो मनात की अवनी आणि राजाचा जर प्रेमविवाह आहे तर मग ते दोघे एकमेकांसोबत अनोळखी असल्यासारखे का वागतायत. आणि यशोदाने जे कृत्य केलं म्हणजे राजा त्याच्या बायकोसोबत होता, रूममध्ये तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला गेला होता, मग यशोदाचे मध्येच टोकून त्याला बाहेर बोलवायची काय गरज होती. आता त्याला प्रश्न पडणं साहजिकच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात सर्वात आधी कोण उठतं, यशोदा. तो उठतो आणि किचनमध्ये काम करत असतो. आता पाण्याला जाग येते लवकर. तो उठतो आणि बाहेर ब्रश करायला जातो. पण त्याच्या डोक्यात इतका तिरस्कार असतो ना यशोदाबद्दल. यशोदा त्याला विचारतो की अरे वा पाण्या, म्हणजे अवनी घराला शिस्त लावतात ते खरं आहे, आज चक्क तू लवकर उठलास. बरं झालं लवकर उठला, चल मी चहा केलाय तेवढा पिऊन पण घे. पाण्याचा तोंडान चकार शब्दच निघत नाही. तो त्याला इग्नोर करतो. यशोदा पुन्हा विचारतो की पाण्या काही झालं आहे का, माझ्याकडून काय चुकलं आहे का, तू मला बोलत का नाही आहेस. त्यावर पाण्यात त्याच्यावरती डाफरतं की बोलून काय उपयोग होणार आहे. यशोदा मला वाटत होतं की आमचा मोठा भाऊ आहे, आमच्यावरती जीवापाड प्रेम करतो तो, आमच्यासाठी जीव ववाळून टाकतो तो. अरे पण तसं काहीच नाही आहे. अरे उलट मला तुझा इतका राग येतोय ना आता. यशोदाला धक्क्याने विचारतो की काय, अरे पण माझ्या हातनं काय चूक झाली आहे का. त्यावर या पाण्या म्हणतो की चूक काय, गुन्हाच घडतोय ना तुझ्या हातनं. तुला आपल्या राजाचं लग्न झालेलं भगवत नाही आहे का का आणि तू रिसेप्शनच्या वेळी काय म्हणाला होता मला की जाऊ दे ना,
माझ्यापेक्षा लहानांचं लग्न होत आहे तर काय हरकत आहे? शेवटी आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लागला म्हणजे झालं ना. कळतंय का तुला? आणि आता काय करतोय तू? त्यावर यशोदा विचारतो की मी काय केलं? पाण्या त्याच्यासोबत वाद घालतो की अच्छा म्हणजे तुला हे पण आठवत नाही का तू काय केलंयस ते? काल जेव्हा राजा अवनीच्या खोलीत गेला होता त्याच्या खोलीत गेलता ना, तू बाहेर का बोलावून घेतलं? हे सगळं चुकतंय हा तुझं यशोदा. अरे बघतोय ना आम्ही, अण्णांचं काही चुकलं नव्हतं काल, की राजाला आम्ही 1000 वेळा विचारलं तू बाहेर का झोपतो, तो उत्तर टाळतो. नक्की काय चाललंय काय तुम्हा दोघांचं? जर काही असेल तुम्ही लपवताय तर सांगा ना मला पण. यशोदा, का तुझा असं आहे का प्लॅन? नाही म्हणजे तुला वाटतंय का असं की तुझं लग्न झाल्याशिवाय या घरात काही नाही घडलं पाहिजे? आता पाण्याच्या शब्दांचा अर्थ उमगतो हा त्याला. त्यावर यशोदा त्याची समजूतही घालतो की पाण्या, अरे असं काहीच नाही आहे. अरे कसं सांगू तुला? मला हे बघ पाण्या, मला फक्त एवढंच म्हणायचं की तू समजून घे मला. हे बघ सत्य म्हणजे काय मला कळेना बोलायचं, पण नाहीच बोलू शकत, पण समजून घे मला तू. आता एकीकडे यशोदाला सत्य सांगावंसंही वाटतं कारण पाण्याचा गैरसमज दूर करायचा आहे, आणि दुसरीकडे राजाचं वचनही आठवतं की तो कोणाला घरातल्यांना काही कळू देणार नाही असं म्हणाला होता. मग तोच कात्रीत सापडतो ना. पाण्यात चिडून ते तो निघून जातो. अनाय त्याला या सदाच्या हातचं काही खायचं प्यायचं असतं. इतका तणतण करत असतो ना पाण्या. हे सगळं त्याचं वागणं अचानक का बदललं याचं कारणही यशोदा अवनी आणि राजाला सांगतो बरं का. की काल रात्री अण्णांनी जे काही केलं त्यानंतर यशोदाने अवनीच्या खोलीतून राजाला बाहेर बोलावून घेतलं, त्यामुळे तो कसा भडकलाय, त्याचा यशोदाच्या बाबतीत कसा गैरसमज झालाय, सगळं सगळं सांगून टाकतो तो. त्यात अवनी राजाला म्हणते की राजा, हे बघ गोष्टी वाढण्यापेक्षा मी तुला आत्ताच सांगते ना की तू हिम्मत कर. अण्णा, पाने, धनू सगळ्यांना खरं काय ते सांगून टाक ना. माझ्यामुळे उगाचच तो मग भावंडामध्ये वाद नको. तिलाच बिचारीला अपराधी वाटतं. आता सगळेच जण आपापल्या कामावरती गेलेले असतात आणि त्यावेळेला धन्या असतो. धन्यानं एका मुलीचा फोटो पाहत असतो असं झूम करून, आणि त्यावेळेला अचानकच अवनी येते. फोनमध्ये बघते, डोकावते, तर त्यावेळेला धन्या फोनमध्ये फोटोज पाहत असतो त्या मुलीचे. अवनी पाहते आणि अवनीला अंदाज पण येतो की बहुतेक धन्याला ही मुलगी आवडत असेल, आणि अवनीने खिडकीतून पाठीमागून पाहिलेलं असतं. आता धन्याला ती टोकते की धनू काय करतोयस तू? तो गडबडतो, गोंधळून जातो. अवनीने अचानक पाहिलेलं असतं. तो काही नाही असं सांगतो, पण अवनीने त्याला रंगेहात पकडलेलं असतं. मग अवनी त्याला विचारते की कुठल्या तरी मुलीचा फोटो बघतोय, आवडते का ती तुला? त्यावर तो इतका लाजायला लागतो ना की मुलींचं लाज नाही फिकं पडेल याच्यासमोर. यातूनच अवनी समजायचे समजून जाते हा. आणि मग काय, त्यांना ते इतके घळ घालते ना की सांग ना धनू, तू तुझ्या बहिणीला नाही सांगणार आहेस? इतक्या सगळ्या गोष्टी तू माझ्यासोबत शेअर करतोस. मी तुला प्रॉमिस करते तुझ्या भावंडांना यातलं काहीच नाही कळणार आहे. तुला कोणी आवडते का? आता एवढी सगळी गळ घातल्यानंतर, अवनी रुसण्याचं नाटक केल्यानंतर मग कुठे धन्या जाऊन तिला खरं काय ते सांगतो की त्याच्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे आणि ती ना इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे फक्त तेवढ्या विषयापुरती ती एकत्र लेक्चरसाठी असते. आणि दरवेळेला धनूने तिच्याकडे पाहिलं की ती त्याला बघून हसते, किंवा धनू कुठे दिसला तर त्याला बघून कायम हसत असते. म्हणजे हे सगळं त्याच्या मित्रांनी आधी सांगितलं, पण खात्री करून घ्यायला धनूने तिच्यावरती लक्ष ठेवलं तर ती मुलगी स्वतःहून ह्याला ग्रीन सिग्नल देते असं काहीसं घडतंय. हे धनू अवनीच्या कानावर घालतो. अवनी त्याची इतकी चेष्टा करते, इतकं चिडवते ना त्याला. म्हणजे आता धनाची पर्सनॅलिटी पाहिलं तर तो जास्त तिचा हुशार पण नाही आहे. मग ती मुलगी स्वतःहून कशी काय धनुच्या प्रेमात आहे असं वगैरे बोलून ती चिडवते त्याला. मग त्यावर धन्या तिला सांगतो की वहिनी, तुम्हाला बघायचं आहे का, तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत चलाच उद्या. अहो असंही तुम्ही घरी असता मग घरी बसून तुम्हाला बोर होत असेल, एकदा माझं कॉलेज छान असं फिरून या ना तुम्ही. अवनी सुरुवातीला नकार देते की मी आणि कॉलेजमध्ये, पण धन्या तिला रिक्वेस्ट करतो की चला ना, आपण एक काम करायचं का,
तुम्ही ना खोट्या प्रोफेसर बनून या आणि तिला भेटा आणि ती मुलगी माझ्याकडे बघून हसते की नाही ते पण बघा, तुम्हाला छान वाटेल. त्यावर अवनी म्हणते की धनू, अरे कॉलेजमध्ये प्रोफेसर बनायला आधी सर्टिफिकेट सगळी कागदपत्रं असावी लागतात आणि कागदपत्रांचा विषय निघतो आणि तिच्या जिव्हारी इतकं लागतं ना बिचारीच्या, कारण तिच्या बाबाने कसे तिचे डॉक्युमेंट चाळले तोच प्रसंग येतो. त्यावर आता धन्या तिची माफी मागतो की सॉरी वहिनी, म्हणजे मला तसं काही म्हणायचं नव्हतं, पण खरंच सॉरी मनापासनं. अवनी समजून घेते की अरे राहू देत, आता तू एवढं म्हणतोयस तर मी नक्की येईन तुझ्यासोबत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना धन्या अवनीला कॉलेजमध्ये पण घेऊन जातो. त्या मुलीची भेट घडवून देतो. म्हणजे अवनी जाते त्याच्यासोबत कॉलेजमध्ये. ती विचारते की काय रे, त्या मुलीला पाहण्यासाठी खास मी तुझ्यासोबत कॉलेजमध्ये आले, कुठे आहे ती मुलगी, किती वेळ झाला आपण वाट बघतोय. त्यावर धन्या सांगतो की वहिनी, तिचं लेक्चर सुटेलच आता, आपण थोडा वेळ वाट बघूयात ना. तो विचारतो की वहिनी, मी कसा दिसतोय. अवनी विचारते की कसा म्हणजे, म्हणजे एकदम छान असा हँडसम, छान दिसतोय ना मी. आता अवनी मुद्दाम त्याची फिरकी घेते की अच्छा असं होय, नाही रे धुरो, म्हणजे जरा टिपिकलच वाटतोयस. त्यावर ना धन्याचा विचाराचा चेहराच पडतो. तो म्हणतो की मी छान आवरून यायला पाहिजे होतं ना. अवनी आता कुठे त्याला समजावते की काय रे धनु तू पण, अरे मी मस्करी करत होते, तू रोज असा पण छानच दिसतो हा. आणि इतक्यातच धन्याचे मित्र येतात. धन्या अवनीची त्यांच्यासोबत ओळख करून देतो की हे माझे मित्र आहेत. रिसेप्शनच्या वेळी ते आले होते. अवनी विचारते की हो का, अरे पण मला नाही ना माहीत, यांनी मला बघितलं असेल पण मी यांना नाही ना बघितलं. त्यानंतर तो बाकीचे काही मित्र गोळा करतो. अवनीच्या कडेने सगळा घिराटाच घातलेला असतो. एक एक करून तर सगळ्यांसोबत अवनीची ओळख करून देतात असतो. म्हणे मोठ्या मोठ्या आपल्या फुशारक्या मारत असतो हा. अभिमानाने गर्वाने सांगत असतो की आमची वहिनी खूप मोठी आर्किटेक्ट आहे आणि गोल्ड मेडलिस्ट आहे. आता हे सगळ्यात मध्ये अवनी ऑकवर्ड होते. तिला कसं तरीच वाटायला लागतं. ते मित्र वगैरे गेल्यानंतर अवनी त्याला विचारते की धनू, अरे इतक्या सगळ्यांना कशाला बोलवतोयस तू. अरे मी काय कोणी VIP पर्सन वगैरे नाही आहे. त्यावर धन्या म्हणतो की वहिनी, अहो आमच्यासाठी तुम्ही VIPच आहात ना, नाही म्हणजे आमच्या घरात इतकं शिकले सवरलेलं कोणच नव्हतं. आहा, गेले कित्येक दिवस राहताय तुम्ही, आमच्या घराची परिस्थिती लक्षात आली असेल. आधी तर लोक कोणी आम्हाला बोलत नव्हते, बघतही नव्हते आमच्याकडे आणि कॉलेजमध्ये खूप सारे मित्रांनी माझ्यासोबत मैत्रीही केली नव्हती. आता काहींना माझ्या घराबद्दल माझ्याबद्दल माहिती नव्हतं. मग ज्या मित्रांनी माझ्यासोबत मैत्री केली होती ना, तर त्या मित्रांनाही बाकीच्या मित्रांनी काय काय सांगून माझ्यापासून ते मित्रही तोडले. म्हणजे त्याने माझी मैत्री नाकारली. आता 2-3 मित्र आहेत माझे असे छान, पण ते असं जरा वरवरचंच बोलतात असं जाणवतं मला. पण बोलतात माझ्याशी, मैत्री आहे, त्यामुळे छान वाटतं असं. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून अवनीला इतकं वाईट वाटतं. म्हणजे धांगड कुटुंब इतकं छान आहे, इतकं मनापासून प्रेम करणारं, जीव लावणारी माणसं आहे ती, आणि यांच्या बाबतीत लोकं असा कसा काय गैरसमज करून घेऊ शकतात. इतक्यातच धन्या तिला सांगतो की वहिनी, ती बघा ती मुलगी. तो बोटाच्या इशाऱ्याने दाखवतो. अवनी विचारते की अरे पण तिथे किती आहेत, त्यातली कुठली आहे. तो सांगतो की ती बघा उजवीकडून मध्ये आहे ना ती, खूप हुशार आहे हा मुलगी ती. अवनी विचारते की अच्छा ती आहे का, आमच्या धनुची चॉईस चांगली आहे, नाही म्हणजे खूप छान आहे ती मुलगी. आणि ती मुलगी धन्याच्या जवळून जाते, पण तिने त्याला डुंकूनही पाहिलेलं नसतं. अवनी आता आश्चर्यचकित होते की धनु, अरे तू तर म्हणाला होतास ना की ती मुलगी तुझ्याकडे बघते, हसते, सतत तिचं लक्ष तुझ्याकडेच असतं, आणि आता बिचाराचा पचका होतो ना अवनीसमोर. धन्या विचार करतो की काय गल्लत झाली, आज ही अशी का वागते माझ्यासोबत. वहिनी आहेत म्हणून की अजून काही कारण आहे. रोज तर बघून हसत होती आणि आज. धन्या विचार करता करता जेव्हा तिच्याकडे वळून पाहतो, तर मुलगी ती सतत वळून पाहत असते आणि धन्याकडे पाहून हसत जाते. त्यावेळेला धन्या अवनीला सावध करतो की वहिनी, ती बघा त्या मुलीकडे बघा.
अवनी अचानक तिच्याकडे पाहते तर ती धन्याला पाहून हसताना दिसते. मग अवनीच्या लक्षात येतं की धन्या म्हणतोय ते खरं आहे. आता अवनी बघते म्हटल्यानंतर ती मुलगी पटकन पुढे मान करून निघून जाते. आता धन्या तिथे उत्साहाने सांगतो की मी तुम्हाला काय म्हणलं होतं. मी म्हटलं होतं ना की ती मुलगी सतत बघून माझ्याकडे हसते. वहिनी ती सततच हसते आणि मी तिला स्वतःहून काही विचारलं वगैरे नाही आहे. आणि इथेच प्रेक्षकांनो आता अवनीला तर खात्री पटते की ती मुलगी धन्याच्या प्रेमात आहे. ती स्वतःहून ग्रीन सिग्नल देते खरं, पण आता इथे राजाची वाट लागणार आहे. कारण अजून 2 खोट्यांची पोलखोल करणार आहे धन्या, तेही अवनीसमोर. आणि अवनी राजाचे खोटं बोलण्याची खोड अशी मोडणार आहे ना, त्यात अण्णा खूप छान असं सरप्राईज देणार आहेत राजा अवनीला. पण आता ते सरप्राईज काय असेल, अवनी राजाची खोड कशी मोडेल, ते सगळं आपण पुढील भागात पाहणार आहोतच. तर पुढचे ट्विस्ट पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.